श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. गुरुचरित्र 23वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी याते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावी दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरुची अगम्य लीला तोची विप्रे प्रकट केला. जेणे वांज म्हैशी दुबिली तया ग्रामी एरे दिवसी क्षार मृत्तिका वहावयासी. मागे आले तया महिषीसी द्रव्य देऊ म्हणताती. विप्र म्हणे तयासी नेदू दुबते महिषीसी. दावी तसे सकळिकांसी क्षीर भरणे दोन्ही केली. करती विस्मय सकळ जन म्हणती वांजदंत ही. काल होती नाकी खून व्यसन रज्जू अभिनव. नवती गर्भिणी वांज महिषी वत्सन होता दुभे कैसी. वार्ता फाकली विस्तारेसी कळली तया ग्रामाधिपतीस. विस्मय करणी तये वेळी आला अधिपती तया जवळी. नमोनिया चरण कमळी पुसतसे वृत्तांत. विप्र म्हणे तयासी असे संगमी संन्यासी. त्याची महिमा आहे ऐसी होशील ईश्वर अवतार. नित्य आमच्या मंदिरासी येते श्री गुरु भिक्षेसी. वरो नवती त्या दिवशी क्षीर आपणा मागितले. वांज म्हणता रागावूनी त्वरे क्षीर दोहा म्हणून. वाक्य त्याचे निगताक्षणी कामधेनू परी जाहली. विप्र वचन परिसोनी गेला राजा धावोनी. नमन केले साष्टांगेसी एका भावे करोनिया. जय जयाजी जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू. तुझा महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णिता. नेनो आम्ही मंदमती माया मोह अंधवृत्ती. तू तारक जगज्योती उद्धरावे आम्हा ते. अविद्या माया सागरी बुडालो असो घोरदरी. विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला. विश्वकर्ता तुची होसी हेळा मात्रे सुष्टोरशीसी. आम्हा तू दिसतोसी मनुष्य रूपे धरोनी. वर्णावया तुझा महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा. तुची रक्षिता केशव्यमा चिनयात्मा जगद्गुरु. येणे परी श्री गुरुसी स्तोत्र करी बहुवसी. श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया राया ते पुस्ती. आम्ही तापसी असो यती अरण्यवास करीत असो. या कारणे आम्हा पासी येणे तुम्हा संभ्रमेसी. पुत्र कलत्र सहितेसी कवन कारण सांग म्हणती. ऐकोन या श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडणी. तू तारक भक्तजन अरण्यवास कायसा. उद्धराव या भक्तजना अवतरलासी नारायणा. वासना जैसी भक्तजना संतुष्टावे तेने परी. ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे वाखानिती. भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी. गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन. नित्य तेथे अनुष्ठान वास करणे ग्रामात. मठ करुणी ते स्थानी असावे आम्हा उद्धरोने. म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर. श्री गुरु मने विचारिती प्रगट होणे आली गती. क्वचित काळ येणे रीती वसने घडे त्या स्नानी. भक्त जन तारणार्थ अवतार धरती श्री गुरुनाथ. राजे याचे मनोरथ पुरवू म्हणती तये वेळी. ऐसे विचारोनी मानसी निरोप देती नराधिपासी. जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी. गुरु वचन ऐकोनी संतोषनी नृप मुनी. बैसोनी या सुखासनी समारंभे निघाला. नाना परिची वाद्ययंत्रे गीत वाद्य मंगळतुरे. मृदंग टाळ निर्भरे वाजता ती मनोहर. रावणगे छत्रपता केसी गज तुरंग शृंगारेसी. आपुले पुत्र कलत्रयेसी सवे यतीसी घेऊनी. वेद घोष द्विजवरी करिता ती नाना परी. वाखानिती बंदिकारी ब्रीदतया मूर्तीचे. येणे परी ग्रामाप्रती श्री गुरु आले अतिप्रीती. अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक. ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर. संतोषोनी श्री गुरुवर प्रवेशले नगरात. तया ग्राम पश्चिम देशी असे अश्वत्थ उन्नतेसी. ओस गृह तयापासी असे एक भयंकर. तया वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक. त्याचे भय असे धाक समस्त प्राण्या भय त्याचे. ब्रह्म राक्षस महाक्रूर मनुष्य मात्र करी आहार. त्याचे भय असे थोर म्हणून गृह ओस तेथे. श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी. ब्रह्म राक्षस तात्काळी येऊन चरणी लागला. कर जोडून श्री गुरुसी विनवितसे भक्तीसी. स्वामी माते तारियेसी घोरांदरी बुडालो. तुझ्या दर्शन मात्रेसी नाचली पापे पूर्वाजिरतेसी. तू कृपाळू सर्वांसी उद्धरावे आपणाते. कृपाळू ते श्री गुरु मस्तकी ठेविती करू. मनुष्य रूपे होऊन एरू लोळतसे चरण कमळी. श्री गुरु सांगती तयासी त्वरित जावे संगमासी. स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नाही तुझ. गुरु वचन ऐकोनी राक्षस करी संगमी स्नान. कलेवरा जोडून जाण मुक्त झाला तत्क्षणी. विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक. हरी आज पिनाक हाची सत्य मानिजे.
श्री गुरु राहिले त्या स्थानी, मठ केला शृंगारोनी, नराधीप शिरोमणी, भक्तिभावे पूजितसे. भक्तिभावे नरेश्वर, पूजा अर्पी अपरंपार, परोपरी वाद्य गजर, गीत वाद्य मंत्रेसी. श्री गुरु नित्य संगमासी, जाती नित्य अनुष्ठानासी, नराधीश भक्तीसी, सैन्यासहित आपण जाय. एखाद्या समय श्री गुरुसी, बैसविती आपुल्या आनंद लकीसी. सर्व दळ सैन्यसी, घेऊन जाय वनांतरा. माध्यान्ह काळी परियेसी, श्री गुरु येती मठासी, सैन्यासहित आनंदेसी, नमन करी नराधीप. भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती, भक्ताधीन आपण असती, जैसा संतोष त्याच्या चित्ती, तेने परी राहटती. समारंभ होय नित्य, ऐकती लोक समस्त, प्रगट झाले लोकांत, ग्रामांतरी सकळ जणी. कुमसी म्हणजे ग्रामासी, होता एक तापसी, त्रिविक्रम भारती नामेसी, तीन वेद जाणतसे. मानस पूजा नित्य करी, सदा ध्यायी नरहरी, त्याने ऐकिले गाणगापुरी, असे नरसिंह सरस्वती. ऐकता त्याची चरित्र लीला, मनी म्हणे दांभिक कळा, हा काय खेळ चतुर्थाश्रमाला, म्हणून निंदा आरंभिली. ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ, सर्वांच्या मनीचे जाणत, यतीश्वर निंदा आपुली करीत, म्हणून ओळखिले मनात. सिद्ध म्हणे नामांकिता, पुढे अपूर्व असे कथा, मन करणी निर्मळता, एक चित्ते परिसतू. म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळाभिष्टे पाविजे. इति श्री गुरुचरित्र गाणगापुरी पवित्र, ब्रह्मराक्षसा परत्र, निज मोक्ष दिधला. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरे, श्री नरसिंह सरस्वती पाख्याने, सिद्धनामधारक संवादे, राक्षस मुक्त करणम, नाम त्रयोविशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की